नमस्कार. मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला मूगडाळीपासून हेल्दी अप्पे करून दाखवणार आहे. मूगडाळ आणि दुधी भोपळा याच्यापासून हेल्दी अप्पे करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी आधी आपण काय करणार आहोत, प्रथम मी 4 तास भिजत घातलेली मूगडाळ आहे, ही प्रथम मी वाटून घेणार आहे. मी दाखवते तुम्हाला आता काय काय करते ते. ही मूगडाळ घेते, मिक्सरच्या भांड्यात घालते. त्याच्यामध्ये जास्त आधी पाणी घालायचं नाही, कारण आपण दुधी घालणार आहोत, त्यालाही पाणी असतं, त्याच्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही. लागलं तर नंतर घालता येतं. मूगडाळ घातली आहे, त्यामध्ये हा मी दुधी घालणार आहे. दुधी धुवून चिरून घेतला आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 ओल्या मिरच्या घालणार आहे. हे बघा, तुकडे करून ओल्या मिरच्या. या 7-8 लसूण पाकळ्या आणि थोडंसं चवीसाठी आलं. वाटतानाच आधी मी थोडं मीठ टाकणार आहे, म्हणजे वाटलंही चांगलं जातं. लागलं तर नंतर घालू, पण एवढं बास होणार आहे. तर हे मी मिक्सरला चांगलं बारीक वाटून घेते. हा मिश्रण एका बाउलमध्ये काढतोय. एकदम हेल्दी अप्पे. मूगडाळ आणि दुधी गोड अप्पे सुद्धा होतील, तेही मी तुम्हाला एकदा दाखवीन. पण आज आपण तिखट अप्पे करणार आहोत. त्यामध्ये आपण कांदा घालणार आहे, बारीक चिरलेला. 1 कांदा घेतला आहे, तो घालणार आहे. नंतर थोडासा चाट मसाला, चटपटीत होण्यासाठी चाट मसाला 1 पाव चमचा. अधिक हेल्दी होण्यासाठी गाजर. ही कोथिंबीर बारीक चिरलेली. साठी थोडंसं लाल तिखट, कारण ओली मिरची आपण घातली आहे, पण तरीसुद्धा थोडीसे लाल तिखट. हिंग, चिमूटभर हिंग आणि हळद चिमूटभर. आपलं सगळं साहित्य घालून झालंय, तर आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. तर आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊया. किती सुंदर अप्पे होणार आहेत बघा, कलरफुल. आणि याच्यात मटार घातला तरीही चालेल, हिरवा मटार. ज्या ज्या भाज्या असतील त्याही आपण याच्यात मिक्स करू शकतो. किती सुंदर होणार आहेत अप्पे. आता हे मी 5 मिनिटं ठेवून देते रेस्ट करायला. मी चवीला साखर, कुठचाही तिखट पदार्थ म्हटलं की त्याच्यात साखर हवी थोडी तरी. साखर चिमूटभर घातली, राहिली होती घालायची. आणि हे पीठ आपण सगळं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. हे मिक्सर धुवून मी पाणी घेतलं आहे. असं हे सरसरीत पीठ करायचं असतं. चव बघायची आपण घेऊन. वाटलं तर काही, म्हणजे मीठ म्हणा काय कमी झालं असलं तर घालू शकतो आत्ताच आपण. आता आपण हे अप्पे पात्र गरम होत ठेवलं आहे, याला चांगलं ग्रीसिंग करून घेऊया. पहिल्या वेळेला जरा जास्त तेल लावायचं, कारण एकदा सगळं होईपर्यंत व्यवस्थित तापायला लागतं म्हणून. मग पुढच्या घाण्याला तेल कमी चालतं, पण पहिल्या घाण्याला तेल व्यवस्थित लावायचं. आता या मिश्रणात मी इनो टाकणार आहे, पाव चमचा. आणि थोडं पाणी घालणार आहे चमचाभर.
आणि पुन्हा एकदा सगळं फेटून घेणार आहे. आता आपण आप्पे पात्रात पीठ घालणार आहोत. आधी साईडने पीठ घालायला सुरुवात करायची, कारण मधी तापलेलं असतं भरपूर, त्याच्यामुळे साईडला आधी घालायचं. किती कलर सुंदर दिसतोय बघा. एकदम हेल्दी आप्पे. आता आपण हे सगळ्या याच्यात घालून झालंय पीठ. तर झाकण ठेवणार आहोत. तर आपण हे आप्पे उलटवून बघूया. असे उकटवून घेऊया. हा बघा किती छान उकटतायत ते, आणि कलर पण बघा किती सुंदर आलाय तो. मूग डाळ आणि त्याच्यात दुधी असल्यामुळे थोडे चिकटण्याची शक्यता असते. सगळे छान येत आहेत बघा. काही झाले नसले तर जरा थोडा वेळ थांबवून आपण ते उलटवून घ्यायचे. आणि आप्पे पात्र व्यवस्थित तापायला लागतं, मग ते छान होतात. हे बघा. आपण आता हे सगळे उकटवून घेऊया. असे हे आपले सुंदर आप्पे खाण्यासाठी तयार आहेत. आता आपण ते प्लेटमध्ये काढूया. हे बघा किती दोन्ही बाजूनी सुंदर असे झालेले आहेत. असे हे आपले सुंदर हेल्दी आप्पे खाण्यासाठी तयार आहेत. हे आप्पे अगदी नुसते खाल्ले तरी चालतात, चहाबरोबर चालतात, जेवणात चालतात, किंवा टोमॅटो सॉस चटणी कशाबरोबरही खायला चालतात. लहान मुलांना डब्यात द्यायलासुद्धा उत्तम पर्याय आहे. दुधी खात नाही, गाजर खात नाही असं काही नाही, ह्याच्यात सगळं जातं. महत्त्वाचं मूग डाळ घातलेली आहे, त्याच्यामुळे एकदम हेल्दी असे आपले हे आप्पे खाण्यासाठी तयार आहेत. आता ह्याचा व्हिडिओ मी कसा केला तो तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.